कोणाही प्रकारची फसवेगिरी नाही आहे किंवा कोणाला म्हणजे असं जबरदस्तीचं हे नाही आहे. परंतु आपल्या शरीरासाठी आपल्याला जर 120 वर्ष जगात आहे, 120 वर्ष, तर ह्या फॅमिलीमध्ये तुम्हाला राहून त्याचा फायदा घ्यायचा आहे. आणि आहार जो आहे ना, आता आहाराविषयी कोणालाही इथं जाणकारी नाही आहे, बरेचशा लोकांना जाणकारी नाही आहे. हा 350 सायंटिस्टनं बनवलेला आहार आहे. तुम्हाला घुटण्याचा प्रॉब्लेम आहे, बी पी आहे, शुगर आहे आणि कोणते एनिथिंग असे कोणतेही प्रॉब्लेम आहे तर इथून तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहज भेटू शकते. तर तुम्ही तुमच्या शरीरासाठी स्वतःसाठी नाही कोणासाठी करू शकत, तर कमीत कमी आपल्या स्वतःसाठी तरी करा, हेच आमची अपेक्षा आहे. आणि प्रत्येकानं याची जाणीव घ्या. तुम्ही म्हटलं का आता आपल्याला हे आंबे आहे वा तर आंबे आंबट आहे, हे आपल्याला खायचे नाही, पण जोपर्यंत तुम्ही खाणार नाही त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. आंबट आहे का गोड आहे का कसे आहे, तर हेच आहार जो आहे हा बी चांगल्या प्रतीचा आहे. आणि सायंटिस्ट इथं नोबल पुरस्कार, आता नोबल पुरस्कार आपल्या इथं नागपुरामध्ये कोणीच नाही आहे. नोबल पुरस्कार भेटलेले लोक मला वाटते मेश्राम आहे ते माहीत नाही, जे ब्रेनचे वगैरे नाही का, चंद्रशेखर मिश्रा आहे का माहीत नाही. आता मला वाटते मागच्या त्यांचं स्वागत वगैरे झालं होतं. असे लाखातून एकच माणूस तिथं पैदा होतो नोबल पुरस्कार घेणारा, तर त्याचंही तुम्ही आहे का. आणि 23 तारखेला शक्यतो तुम्हाला सांगतो, जेवढे लोक येऊ शकते तेवढ्या लोकांनी तिथं येऊन तुमचं इथं चांगलं गायडन्स भेटतात. चांगले लोक तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा तुम्ही घ्या. कारण कसं आहे, आपल्याला जाणकारी नाही आहे, आणि जाणकारी नसून आपण मग कोणाला विश्वास ठेवतो, अरे हे बेकार आहे, मग ते बेकार आहे, तर मग बेकार सर्वच आहे. आपण जे खाऊन राहिलं ते बेकारच आहे का नाही. आता सर्वांना म्हणजे कसं आहे का, जे आपल्याला शरीराला लागणारे घटक जे आहे ते 72 प्रकारचे घटक आपल्या शरीरामध्ये रोज जायला पाहिजे. परंतु ते 72 प्रकारचे घटक कुठंच भेटत नाही आपल्याला. काय ना काजू किशमिश, म्हणजे फ्रूट जे आता डुप्लिकेट प्रकारची येऊन आल्या. केळी पहा, आता आज तुम्ही केळी आणा, दुसऱ्या दिवशी पहा त्या सोडून टाका, खराब होतात. पहिले केळी 8-8 दिवस राहायच्या, खराब नाही व्हायच्या. काय प्रत्येकाचं पदार्थ जे आहे, फ्रूट आहे, हे असेच खराब होत आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो का, तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, हीच आपली संकल्पना आहे. आणि याच्यातून चांगलं आरोग्य घडवा. तुम्हाला आता घुटण्याचे कोणाला प्रॉब्लेम आहे, कोणाला कमरेचे आहे, हे तुम्हाला सांगतो 3 महिने तुम्ही कंटिन्यू जर राहिले ना, तर 3 महिन्यामध्ये स्वस्त आणि मस्तही राहाल. आणि तुम्हाला असं वाटेल तर आता माझं वय 40 आहे का, जर कोणाचं 50 असेल तर त्याला 40, म्हणजे आपलं फिलिंग जे आहे आतमधून येते. हां, आतमधून येते, आपण बोलतो नाही. आणि दुसरंही म्हणते, अरे यार तुमचं कसं काय करता, तर ते लोक विचारतात आपल्याला. बस एवढं सांगतोय मी, जास्त वेळ घेत नाही. चलो सर के लिए ताली बजा दो. आणि रोज व्यायाम करा, शरीरामधून घाम गेला पाहिजे, हे विशेष आहे. आता थंडीचे दिवस आहे, चांगलं जेवण, आता हिरव्या पाल्या भाज्या बी आल्या, त्याही घ्या आणि चांगलं स्वस्त आणि मस्त राहा.